तर पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी शरद पवार गटाने आंदोलन केलंय। चिल्लर फेकून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने आंदोलन केल्याचं आपण पाहतोय। रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा उपचारांअभावी मृत्यू झालाय आणि त्यानंतर पुण्यामध्ये अनेक पक्ष संघटनांकडून आंदोलन केलं जात आहे। भीक द्यायला त्यांना आम्ही आलेलो आहोत। त्याचबरोबर म्हणून या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने 27 कोटी रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता या हॉस्पिटल लगेच सील लावावं। त्याचबरोबर पुणे पोलिसांनी गैसाज असतील, गोसाई मॅडम असतील किंवा कांगणे मॅडम असतील यांच्यावर सदुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं, हे हॉस्पिटल चॅरिटेबल एक हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलला दिलेली जमीन ही पुणेकरांची, महाराष्ट्र शासनाची आहे। तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी ही जमीन पुणेकरांच्या भल्यासाठी दिली होती, ती जमीन परत घ्यावी, अन्यथा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जमिनीचे हजारो कोटी रुपये यांच्याकडून वसूल करून हे पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा करावे। तर आपण पाहतोय सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत सगळेच जण या रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करतायत। एका गर्भवती मातेला आपला जीव गमवावा लागला आणि या पार्श्वभूमीवर सगळेच आक्रमक झाले। तर आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस देखील आक्रमक झाली आहे।